नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे अशा सगळे निराधार बांधव गेल्या 7 ते 8 दिवसापासून, आता महिनाभरापासूनच जी आरची वाट बघतायत डिसेंबर महिन्यासाठीच्या हप्त्याची. मात्र गेले 7 ते 8 दिवस गोंधळाचा जो गोंधळ आहे डिसेंबर हप्त्याबाबतचा पेन्शनच्या वितरणाचा हा खूपच जास्त वाढलेला आहे. पोर्टलवर अपडेट आली की सगळ्यांना मिळेल, त्याच्यानंतरनं हेल्पलाईनवर सांगितलं की जी आर आल्याशिवाय मिळणार नाही, आणि त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा असं सांगितलं जात आहे की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मिळेल. आधार कार्डचा जो सर्व्हर असतो याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पेंडिंग आहे. तर नक्की खरं काय आहे याबाबतची 100% खरी आणि अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण. त्याचमुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्या निराधार बांधवांची पेन्शनचे रखडलेलं आहे डिसेंबर महिन्यासाठीचं, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अत्यंत व्हिडिओ असा असणार आहे. त्यासाठीच जर तुम्ही मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे सगळ्या ज्या अपडेट आहेत अशा निराधार योजनेच्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता, निराधार योजनेअंतर्गत जो पेन्शनचा हप्ता आहे डिसेंबर महिन्यासाठीचा हा अद्यापही आलेला नाहीये. तर पहिल्यांदा आपण त्याबाबतची सत्यस्थिती 100% खरी अशी जी माहिती आहे ही जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे तुमच्या समोर स्क्रीनवर माहिती तुम्हाला सांगतो आहे. संजय गांधी निराधार योजनेची जी पेन्शन आहे त्याची सद्यस्थिती काय आहे. तर निराधार योजना ही महाराष्ट्रातील गरजू लाभार्थ्यांसाठी चालवली जाणारी ही पेन्शन योजना आहे, ज्यात अनेक लाभार्थी हेल्पलाईन किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन पेन्शन कधी जमा होईल याची चौकशी सध्या करत आहेत. कारण भरपूर गोंधळ झालेला आहे. 7 ते 8 दिवसामध्ये वेगवेगळ्या बातम्या कानावर आलेत, वेगवेगळे व्हायरल मेसेज, ऑडिओ क्लिप, त्याचबरोबर हेल्पलाईन नंबरवरचे अधिकारी जे काही सांगतायत, आज वेगळं सांगतायत, उद्या वेगळं सांगतायत. तर नक्की काय सध्याची स्थिती आहे ती पाहूयात. 2-3 दिवसापूर्वी पोर्टलवर पेन्शन वितरणाची नोटीस ही टाकण्यात आली होती, परंतु त्यानंतरनं ती काढून घेण्यात आली आणि अद्यापही कोणत्याही लाभार्थ्याला लाभ जो आहे हा वितरित झालेला नाहीये. यामुळे लाभार्थी हेल्पलाईनवर फोन करत असताना विविध माहिती मिळत आहे, त्यांना वेगवेगळी माहिती दिली जात आहे. एकसंध अशी माहिती नाहीये. एखाद्या लाभार्थ्याला सांगितलंय मिळेल, एखाद्या लाभार्थ्याला सांगितलं जाते रोजची यार नाही, वेळ लागेल. तर त्यामुळे पाहू शकता गोंधळ जो आहे हा जास्तच वाढलेला आहे आणि ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बांधवांची आहे. त्यामुळे पाहू शकता पेन्शन लेट झालेले त्यांच्यासाठी सुद्धा जे ह्या पेन्शनवर अवलंबून आहेत त्यांच्या आर्थिक अडचणी ह्या जास्त वाढलेल्या आहेत. तर नक्की काय माहिती मिळते हेल्पलाईनवरून ती पाहूयात. तर हेल्पलाईनवर कॉल केल्यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जात आहे, जी 100% खात्रीशीर नाहीये. काही ठिकाणी पहिल्यांदा हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर काय सांगितलं की शासन निर्णय आलेला नाहीये, जी आर आला. म्हणजे नक्की जर पाहिलं आपण हेल्पलाईन नंबरवर जे अधिकारी असतील किंवा जे काही कस्टमर सर्व्हिसवाले असतील हेल्पलाईनवाले, त्यांना नक्की 100% माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. फक्त ते जे काही आहे कारण सांगून पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिलं कारण सांगितलं जाते की काही ठिकाणी सांगितलं जाते की जी आर शासन निर्णय आलेला नाहीये, त्यामुळे पेन्शन येणार नाहीये. जोपर्यंत जी आर येत नाहीये तोपर्यंत पेन्शन येणार नाही असं ते सांगतायत. आता 100% खरं सांगायचं म्हटलं तर ही पूर्णपणे खरी अपडेट नाहीये. दुसरं पाहिलं तर इतर ठिकाणी असं सांगितलं जात आहे की पेन्शन जे आहे 8 डिसेंबरपर्यंत जमा होईल किंवा सोमवारपासून डिसेंबर अखेरपर्यंत जमा होईल. म्हणजे शेवटचे जे 2 दिवस आहेत डिसेंबर महिन्यासाठीचे त्या 2 दिवसामध्ये जमा होईल असं सुद्धा हेल्पलाईनवर सांगितलं जात आहे. 100% खात्रीलायक ही सुद्धा अपडेट नाहीये. काहींना काय सांगितलं गेलं म्हणजे या सगळ्या व्हायरल क्लिप ज्या आहेत यामध्ये हेल्पलाईन नंबरवरच्या त्या आलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा ऐकल्या असतील. काहींना असं सांगितलं की ह्या महिन्यामध्ये पेन्शन जे आहे तुम्हाला येणार नाहीये, जानेवारीमध्ये 2 महिन्याची पेन्शन मिळेल. यावर सुद्धा आपण व्हिडिओ केला होता. अशी हेल्पलाईन नंबरवर अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली होती की डिसेंबर जानेवारी एकत्र जी आर येऊन दोन्ही महिन्याची एकत्र पेन्शन जमा होईल.
आता या सगळ्या रेकॉर्डिंग जे आहेत टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेत, तुम्ही ऐकू शकता, जेणेकरून लाभार्थी जे आहे स्वतः तपासू शकतील. आता यामध्ये ही माहिती परस्पर विरोधी, म्हणजे पहिल्यांदा वेगळं सांगितलं, नंतर वेगळं, तिसऱ्यांदा वेगळं असल्याने पाहू शकता लाभार्थ्यांमध्ये खूप जास्त गोंधळ आहे. थोडा नाही, खूप जास्त गोंधळ आहे. परंतु अद्याप कोणत्याही बँक खात्यामध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरची पेन्शन ही जमा झालेली नाही आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर सोशल मीडियावर विविध तारखा सांगणारे व्हिडिओ, म्हणजेच यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता की आज जमा होईल, उद्या जमा होईल, अशा खोट्या अपडेट दिल्या जात आहेत. मात्र 100% खरी अशी अपडेट, ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे. जे 20-22 तारखेला पोर्टलवर जी अपडेट आली होती तीच शेवटची अपडेट होती. आता त्यानंतर हेल्पलाईन नंबरवरचे जे व्हायरल ऑडिओ क्लिप जे आहेत, यामध्ये जे संभाषण झालंय तीच माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. आता सांगितले जाते की सोमवारपासून पेन्शनचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात होईल. मात्र अधिकाधिक अशी जाहीर अपडेट जी आहे हे देण्यात आली नाहीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डिसेंबरची पेन्शन अद्याप जमा झालेली नाहीये. त्यामुळे जर वाटत असेल तुम्हाला की जमा होत असेल तर अद्याप घाई करू नका. ही बाबतच्या अपडेट सुद्धा आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला अशाच पद्धतीने देणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे थकीत जे अनुदान आहे, या थकीत अनुदानाबाबतची स्पष्टीकरण जे आहे हे सुद्धा आपण पाहूयात. सध्या जी पेन्शन जर मिळेल तुम्हाला, ही फक्त चालू महिन्याची डिसेंबरची पेन्शन वितरित होण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाईल. सध्या सुरू झालेली नाहीये, पण जेव्हा सुरू होईल तेव्हा फक्त डिसेंबर महिना पेन्शन दिली जाईल. थकीत पेन्शन किंवा अनुदानाबाबत कोणताही विचार शासनामार्फत केला जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती सध्या प्रथमदर्शनी आपल्याकडे मिळालेली आहे, आपल्याकडे अपडेट आली आहे. यामुळे लाभार्थ्यांनी थकीत रकमेची जी पेन्शन आहे ही त्यांना मिळेल अशा अपेक्षित राहू नये. कारण हा प्राधान्य जो आहे या महिन्याचा असेल. आता याच महिन्याची वेळेवर आली नाही, त्यामुळे पाहू शकता डिसेंबर आणि जानेवारी ती एकत्र येऊ शकते. मग मागील महिन्याचा जो थकीत आहे हे येणं 100% अशक्य दिसतंय. सोशल मीडियावर काय अफवा आहेत, गैरसमज आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओ आहेत, म्हणजे व्हिडिओ जे आहेत यामध्ये माहिती सांगितली जात आहे थोडीशी खोटी, की 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील, ते व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे. काही व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की लाडक्या बहिणींसाठी लाभ दिल्याने संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन उशिरा मिळेल. तर या कारणामुळे नक्कीच पेन्शन उशिरा नाही, निधीची कमतरता ही असू शकते. पण यामध्ये जी योजना दुसऱ्या योजनेचा फरक पडलाय असं कारण नाहीये. त्याचबरोबर या बातम्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे, कारण त्या खोट्या आणि अधिकृत ऑफिशियल अशा अपडेट नाही आहेत. ही अफवा पेन्शन विलंबाच्या मुख्य कारणामुळे जी.आरची प्रतीक्षा वाढवते, परंतु पेन्शनचा वितरणाचा थेट परिणाम यावर होणार नाहीये. तर मुख्य सांगायचा उद्देश असा की लाडक्या बहीण योजनेचा जो योजनेमुळे जे निराधार पेन्शन आहे ही लेट होते, ही बातमी चुकीची आहे. आणि या व्हिडिओ जर असतील तर या व्हिडिओकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आता लाभार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे? लाभार्थ्यांनी सध्या अजून तरी डिसेंबर महिना जवळजवळ संपत आलाय, पेन्शनचं मात्र काहीच अपडेट नाही आहे. तर लाभार्थ्यांसाठी काय महत्त्वाचे, त्यांची पुढची प्रक्रिया कशी असली पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे? तर सर्व लाभार्थ्यांनी सध्या तरी एवढा महिना त्यांनी पूर्ण महिना वाट पाहिली आहे, तर अजून थोडी प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. कारण 100% खरी आणि महत्त्वाची अशी जी तारीख आहे, कन्फर्म तारीख, ही लवकरच जाहीर केली जाईल. अद्यापही ऑफिशियल अपडेट जाहीर केले नाही आहे. सॅस पोर्टल जे आहे, जे निराधार योजनेअंतर्गतच्या वेबसाईटवर पोर्टलवर अपडेट दिली जाते, जी बंद होते, त्या पोर्टलवर लवकरच ऑफिशियल अपडेट दिली जाईल की या तारखेपासून जमा होतील. तेव्हा सुद्धा आपण ही माहिती देणार आहोत. चॅनलवर संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा हेल्पलाईनवर प्रॉपर खात्रीशीर माहिती घेऊन व्हिडिओ आणला जाईल. म्हणजे जेव्हा आपल्याकडे हेल्पलाईन नंबरवर जे अधिकृत, जे 100% अधिकृत अशी ऑफिशियल जी अपडेट आपल्याकडे येईल किंवा अधिकाऱ्यांकडून हेल्पलाईन नंबरवरचं व्हायरलची व्हिडिओ क्लिप असेल खरी, ती माहिती येईल, तेव्हा आपण पुन्हा यावर व्हिडिओ घेणार आहोत. दररोजच आपण अपडेट घेत असतो याबाबतच्या. त्यामुळे पाहू शकता ही अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर वेळेवर कशी पण पोचणारच आहे. शासनाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या अपडेट्सवर अवलंबून राहू नका. आणि काही शंका असतील तर चॅनल किंवा टेलिग्राम कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, त्याची माहिती तुम्हाला निश्चितच मिळेल. सध्याची परिस्थिती कशी आहे तर हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला जी
म्हणजे कॉल केल्यानंतर काय माहिती दिली जात आहे तर GR येईपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आहे. जानेवारीमध्ये दोन्ही महिन्याचे एकत्रित येतील अशी माहिती. मात्र ही माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला दिली जाते ही खात्रीशीर आहे का तर नाही आहे. याबाबत सुद्धा अधिकृत ऑफिशियल असं कोणी सांगितलेलं नाही आहे. सोशल मीडियावर सांगितलं जातं यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले असतील तर सोमवारपासून डिसेंबर अखेर तुमची जी पेन्शन आहे 2 दिवसांमध्ये जमा होईल असं सांगितलं जात आहे. तर ही सुद्धा माहिती खात्रीशीर खरी नाही आहे. सध्याची स्थिती काय आहे तर अद्याप कोणालाही पेन्शन जमा झालेली नाही आहे आणि त्याबाबत खात्रीलायक अशी 100% अशी अपडेट आपल्याकडे आलेली नाही आहे. तर ही लवकरच अपडेट आपल्याकडे प्राप्त होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने सध्याची स्थिती जी आहे निराधार योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील निराधार बांधवांची आहे. अपेक्षा आहे की आता पुढचा जो आठवडा हा सध्या चालू आहे, आजचा सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजे 2 ते 3 दिवस बाकी आहेत ह्या महिन्याचे. लवकरच काहीतरी महत्त्वाची अपडेट येईल. नाहीतर मग पाहू शकता डिसेंबर आणि जानेवारी एकत्रित GR हा येण्याची सगळ्यात जास्त शक्यता दिसते. लवकरच जे काही अपडेट असेल ते आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि ह्याच्या सगळ्या अपडेट आहेत दररोज आपण घेत असतो. त्यामुळे मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.